नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं. आणि मी आज चाललो आहे ते गणपतीच्या मंदिरामध्ये फोंड्याला. आणि कारण आज आहे मंगळवार, सो जाऊन येऊया म्हटलं. आणि मग तिथून पुढं आम्ही जाणार आहे ते मंगेशीच्या जत्रेला, कारण आज आहे शेवटचा दिवस. मंगेशीची जत्रा चालू होती मागचे 5-6 दिवस झाले आणि आज शेवटचा दिवस आहे तिकडं. सो मी आता निघणार आहे आणि आता बरोबर वाजले 6:30. तसं बघ. तर मंडळी बघा, आता आम्ही चाललेलो आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहे. तर मंडळी बघा, इथं आता आम्ही दुर्वा आणि हार घेतोय. तर मंडळी बघा, इथं आता हार आणि दुर्वा घेतलेला आहे आणि इथं आम्ही आता पोहोचलेलो आहे बघा गणपतीच्या मंदिरामध्ये. तर आता दर्शन करून येऊया पहिले. तर मंडळी आता आम्ही दर्शन बी करून झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही चाललो आहे ते मंगेशीला. आणि जे हे मंदिर आहे गोपाळ गणपती मंदिर, ते सारखं हा तुम्हाला समोर दिसतोय तो फोर्ट आहे, परमागुडी फोर्ट म्हणतात इकडं. आणि त्याच्याच ऑपोजिटला हे मंदिर आहे आणि अगदी बसस्टँडपासून 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. सो तुम्ही इकडं कधी फोंड्यामध्ये आलात तर इकडं नक्की या. चला आता आम्ही निघतोय मंगेशीला जायला. चला तर आता आम्ही पोहोचलेलो आहे मंगेशीला आणि गाडी आम्ही पाठीमागे पार्किंग केलेली आहे. इकडं गाडी फुल आहे, आम्ही इकडं आलेलो परंतु परत इकडं फुल असल्या कारणामुळे आम्ही परत पाठीमागे नेऊन ठेवली. आणि आज शेवटचा दिवस आहे आणि इकडं दुकानं बी वगैरे लागलेली आहे बघा, सगळे लाडू खाजा बी वगैरे. हे बघा, श्री मंगेश संस्थान मंगेशी. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे बघा मंगेशीच्या मंदिरामध्ये आणि तुम्ही इकडे बघू शकता किती सुंदर केलं आहे बघा, लाइटिंग आणि एकदम छान दिसतंय. आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडं आता 2 रथ आहे, एक उद्या आहे आणि एक परवा आहे, म्हणजे पहाटे असतो हा रथ. आणि इकडं प्रचंड गर्दी होते इकडं. चला आता मंदिरामध्ये जाऊया पहिली. आणि सजावट बघा किती छान पद्धतीने केलेली आहे ती इकडे रथाची. देवणाऱ्या वाटीला वाऱ्याची झुळूक स्पर्श करू नये याची काळजी वाट तेवत असते तेव्हाच घ्यावी नाही का? तसाच आपला नरक ते नारायण प्रवास होण्यासाठी मोक्ष प्राप्तीसाठी नारायण महामंत्र
शक्तार होता तव नाश होतो तव दर्शने संकट हास होतो स्तवने तुझा पावतो तो बलाला भूतार शांती माते तुझी भेट सतत घडावी अंती तुझा ठाई मिळावी साधा तुला जीव सर्वदर्शनाला भूतावर शांते व्याकुळ होतो असा तुला भाग देतो व्याकुळ होतो असा तुला भाग देतो प्रसन्न आम्ही दर्शन बी घेऊन आता आम्ही आलेलो आहे बाहेर आणि त्यात आम्ही बघतोय फेरी. तर आता आम्ही थोडा वेळ मंदिरामध्ये बसलेलो आणि थोडं गाण्याचा प्रोग्राम बी वगैरे ऐकला आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहे ते महाप्रसाद घेण्यासाठी. 8 ते 9:30 टायमिंग दिला आहे आणि इथं जवळच आहे. इकडं मठ आहे याच्या बाजूला, मंदिराच्या बाजूला. सो तिथं आता आम्ही निघालो आहे. चला तर आता आम्ही पोचलेलो आहे बघा मांगरेश मठ. तर आता आम्ही आतमध्ये पोहोचलेलो आहे आणि तुम्ही आता इकडे बघू शकता आज किती प्रचंड गर्दी आहे ती. आणि आता आम्ही रांगेत उभे राहिलेलो आहे आणि आता थोड्या वेळाने महाप्रसाद घेणार आहे. सो चला. तर आता फायनली बघा इकडं आता महाप्रसाद घेतलेला आहे आणि आता आम्ही जेवून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर आता मी महाप्रसाद बी जेवून आता मी जायला निघालो आहे घरी आणि आता वाजलेले आहे 9-10 झाले आणि आता पोचेपर्यंत मला 10 तरी वाजणार आहे. आणि महाप्रसाद खूपच छान होता आणि जितके दिवस जत्रा इकडं होते 10-12 दिवस तितकेपर्यंत इकडं महाप्रसाद असतो. रात्री 8 ते 9:30पर्यंत असतो महाप्रसाद. सो चला आता निघूया. तर आता फायनली मी पोचलेला आहे घरी आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.